आणि ज्या काही मागण्या रोहितदादांनी शासनाकडे मांडलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जो काही लढा तो उभा करतील त्यामध्ये आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत असू अशी ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी सर्व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने देतो। खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं युद्धामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मालला किंमत मिळत नाही आहे। विशेषतः माझ्या मतदारसंघात डाळिंब आणि केळीचं उत्पादन सगळ्यात जास्त आहे आणि आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलंच की 2 रुपयापर्यंत दर खाली आले। मध्ये पोर्टला सुद्धा हजारो कंटेनर त्या ठिकाणी अडकले होते। मी लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर कुठं हालचाल झाली आणि आता पुन्हा एक्सपोर्टला चांगले दिवस आले। आणि मागच्याच आठवड्यामध्ये करमाळा माडा माळशिरसमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या हार्वेस्टिंगला आलेल्या बागा पूर्ण झोपल्या गेल्या। दुर्दैव असं आहे आम्ही कितीही इलेक्शनच्या गडबडीत असलो तर आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेलो, तिथं त्यांचं दुःख समजून घेतलं आणि संबंधित अधिकारी वर्ग असेल मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला। परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अनेक जण फिरतायत इकडं तिकडं, परंतु एकाही केळी बागायतदार शेतकऱ्याच्या बांधावर जायचं सुद्धा वेळ अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे किंवा त्यांची काय अडचण आहे हे समजून घेण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही आहे। सगळे 5 स्टार हॉटेलमध्ये गोळा होत आहेत आणि त्यांचं इलेक्शनची कामं चालू आहेत, परंतु शेतकऱ्याचं दुःख काही दिसून येत नाही। दादा अजून एक किस्सा सांगायचा आहे की मध्ये सिनेला पूर आला आणि सिनेच्या पुरामध्ये अनेक माडा तालुक्यातली करमाळा तालुक्यातली गावं ही पाण्याखाली गेली। आता केवड म्हणून गाव आहे माडा तालुक्यातलं, तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, करमाळा तालुक्यातल्या लोकांच्या जमिनी खरडून गेल्या। त्यांना एवढी तुटपुंजी मदत मिळालेली आहे म्हणजे ते शेतकरी जर आता मदत केली नाही सगळ्यांनी मिळून तर ते आत्महत्या करतील अशी परिस्थिती आहे। म्हणजे मी जेव्हा गेलो होतो बघायला तेव्हा कमरे एवढं पाणी त्यांच्या शेतामध्ये होतं। आज त्या जमिनीत काही शिल्लक राहिलेलं नाही, सुपीक माती सगळी नदीकाठची निघून गेलेली आहे। अनेक वेळा अधिकारी वर्गाकडे याचा पाठपुरावा केला तर प्रत्येक वेळेस GR दाखवते। माझं तर म्हणणं आहे अधिकाऱ्यांनी ही वस्तुस्थिती शासनाकडे मांडली पाहिजे आणि जास्तीत जास्त मदत शेतकरी बांधवांना मिळवून दिली पाहिजे। आम्ही वेळोवेळी ताईंच्या नेतृत्वाखाली दुधाच्या बाबतीत असू, कांद्याच्या बाबतीत असू, द्राक्षाच्या बाबतीत असू, केळीचं असू, जे काय आंदोलन शेतकऱ्यांच्या बाबतीत संसदेसमोर करता येते ते करण्याचं काम आम्ही दिल्लीमध्ये सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि इथून पुढेही करत राहणार आहे। ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांवरती अन्याय होईल, आता शक्तीपीठ मार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अन्याय शेतकऱ्यांवरती व्हायला लागलेला आहे। एकदा हे इलेक्शन संपू द्या आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना मिळून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं सर्व पक्षातली नेते मंडळी एकत्र आली तसं सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळींना एकत्रित येऊन शेतकऱ्यांसाठी लढा उभा करायला लागणार आहे। आणि मी उघड उघड सांगतो, कुणी येऊ ना येऊ मी शेतकऱ्यांबरोबर राहणार आहे, एवढे मी 100% शब्द देतो। इलेक्शन संपलेल्या दुसऱ्या दिवशीपासून त्या कामाला सुरुवात करणार आहे। सुरुवातीला कलेक्टरची वेळ घेणार आहे आणि प्रत्येक गावातला शेतकरी त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी शासनाकडे पोहोचवणार आहे आणि शेतकरी सांगतील तोच आदेश मला असेल। मी काय शेतकऱ्यांना सांगणार नाही, शेतकरी जो आदेश मला देतील त्या आदेशात मी त्यांच्या दृष्टिकोनातून काम करणार आहे। पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्याला जिल्हावासियांच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या या आंदोलनासाठी पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।